देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर येथे EVM स्ट्रॉंग रूम CCTVच्या नजरेत, पोलिसांचा कडक बंदोबस्त। शिरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील 16 प्रभागातील 75 मतदान केंद्रांवर वापरण्यात आलेल्या EVM मशीनची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत। मतदानानंतर सर्व मशीन नगर परिषदेच्या मालकीच्या मुकेश पटेल टाउन हॉल येथे असलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये हलवण्यात आलेल्या आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने त्यापर्यंत EVM या कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहेत। स्ट्रॉंग रूम असलेल्या संपूर्ण इमारतीला CCTV कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून परिसराला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांची 8-8 तासांच्या शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आलेली आहे। सतत निगराणी राहावी यासाठी स्ट्रॉंग रूमच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। निवडणूक नियमानुसार पारदर्शकता राखण्यासाठी स्ट्रॉंग रूम परिसर दर्शनासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र कोणालाही स्ट्रॉंग रूममध्ये प्रवेश नसून ते केवळ बाहेरून निरीक्षण करू शकतात। सुरक्षा उपाययोजना अत्यंत काटेकोरपणे पाळल्या जात असल्याचं सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे यांनी म्हटलं आहे। त्यांनी सांगितलं आहे की EVM मशीन पूर्णपणे CCTVच्या देखरेखीखाली आहेत। पोलीस दल सतत गस्त घालत असून स्ट्रॉंग रूममध्ये कोणत्याही प्रकारची शंका निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जाते आहे। 21 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत स्ट्रॉंग रूम कठोर सुरक्षा व्यवस्थेत राहणार असून प्रशासन पूर्ण दक्षतेनं काम करत आहे। शिरपूर औराडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर सर्व EVM मशीने नगर परिषद मालकीचे स्वर्गीय मुकेशभाई पटेल मेमोरियल टाउन हॉल इथे पहिल्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये EVM मशीन्स व जे टपाली मत आलेले त्याची पेटी ठेवण्यात आलेली आहे व त्यासाठी दिनांक 2 डिसेंबरला रात्री 12 वाजून तर 21 डिसेंबरला सकाळी मतमोजणी होई पावेतो नगर परिषदेमार्फत 8 तासाच्या ड्युटी प्रमाणे परदिवशी 3 अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे। इतर विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे वर्ग 2च्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी विजिलन्स म्हणून ड्युटी लावण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस दल यांची एक तुकडी सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेली आहे व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या मार्फत सुद्धा बंदोबस्त देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे EVM मशीन ठेवण्यात आलेले आहेत त्यासाठी फक्त उमेदवार किंवा त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी हे सुद्धा तिथं जाऊन दैनंदिन तिथं पाहणी करू शकतात। त्यासाठी त्यांना परवानगी किंवा ऍक्सेस दिलेला आहे। ते सुद्धा तिथं जाऊन दैनंदिन पाहणी करून EVM मशीन बद्दल माहिती घेऊ शकतात। तसेच सर्व यंत्रणेवरती देखरेख ठेवण्यासाठी संपूर्ण टाउन हॉलच्या परिसरामध्ये EVM मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या प्रिमायसेस मध्ये परवानगी व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसणार